नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे कर्जतच्या पुढे नेरळ येथे असलेल्या एका विलाला. पुण्यावरनं यायचं असेल तर तुम्ही कर्जतपर्यंत ट्रेन येऊ शकता. तिथून पुढे लोकल स्विच करावे लागते तुम्हाला. तिथून पुढे 6 ते 7 किलोमीटर अंतरावर तुम्हाला हा विला पाहायला भेटतो नेरळच्या पुढे. तर नेरळमधनं ऑटो वगैरे तुम्हाला मिळतात. तर आत्ता आम्ही पोहोचलो आहे. पुण्यातनं निघालो होतो 3:30 वाजता, 7:30 झालेत. तर आत्ता आम्ही पोहोचलो आहे इथे विलामध्ये. हे गेट आहे. या गेटमधनं आत एंटर केलं तर समोरच तुम्हाला सिटिंग एरिया पाहायला भेटेल, लंच वगैरे डिनरसाठी. त्यानंतर ना इथं राहायची अरेंजमेंट आहे. खाली एक हॉल आणि 2 बेडरूम्स आहेत आणि वरती एक कॉमन हॉल आहे मोठा. तर आता तुम्हाला मी रूम टूर देतो आणि त्याच्यानंतर ना स्विमिंग पूल आहे त्या साईडला, तिकडे आपण जाऊया. तुम्हाला दाखवतो काय काय अवेलेबल आहे आणि काय मजा करणार आहोत आपण. विलाच्या बाहेरचं स्पेस आहे. इथं पण तुम्ही सिटिंग अरेंजमेंट आहे, करू शकता तुम्ही. इथं बसू शकता, टेबल्स वगैरे आहेत. आणि ही आतली रूम. तर इथं 2 असे किंग साईज बेड आहेत, AC वगैरे सगळे. त्यानंतर ना इथं एक बेडरूम आहे, आतमध्ये एक बेड आहे आणि इथं पण एक बेड आहे. आणि त्या साईडला टॉयलेट बाथरूम एक. तर ही होती खालची रूम. ह्याच्यावरती एक कॉमन हॉल आहे मोठा. तर त्या साईडला आपल्याला जी दिसत आहे ती होती सिटिंग अरेंजमेंट तिथे. त्यानंतर हे खालच्या रूम्स आहेत, पुढचा स्पेस. आणि विलाच्या शेजारीच आपल्याला हा स्विमिंग पूलकडे जाणारा रोड आहे. आणि इथूनच आपल्याला वरती अजून एक हॉल पाहायला भेटतो. हा कॉमन हॉल आहे मोठा, डॉर्मॅटरी टाईप. आणि ह्याच्या विलाच्या जस्ट बाजूला टॉयलेट बाथरूम्स आहेत त्या साईडला. हा वरती जायचा रोड आणि इकडे स्विमिंग पूल पाहायला भेटतो. तर त्या विलाचं नाव आहे नील ॲग्रो टुरिझम म्हणून. तुम्ही गुगल मॅपला सर्च केलं तरी तुम्हाला ह्याचं लोकेशन पाहायला भेटेल. तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. तर तुम्ही तिथून ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि बुक करू शकता तुमचा विला, जसं की तुम्हाला मागं नाव दिसते. आणि आपला ग्रुप आहे, पूर्ण ग्रुप अजून येतो आहे. तोपर्यंत आम्ही दोघंच पुण्यावरनं लवकर पोचलेलो. तर करूया एन्जॉय. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 8. पाऊस पडतोय, स्विमिंग करतोय, फुल मज्जाने लाईफ. आता 2-3 वाजेवर पोहोचत राहायचं, फुल चिल. आणि स्विमिंग पूलमध्ये हा ओमकार एक्सपल्स घेतली होती सेम डे सेम टायमिंगला शोरूममधून. 1.5-2 वर्ष झाले, अजून आम्ही राईडलाच जातोय. रेल्वेने आलो, एक्सपल्स नाही यायला पाहिजे होतं. थोडा रिग्रेट होतोय. मजा आली असते रायडिंग करायला. एकदम वेदर भारी. सकाळी तुम्हाला बाहेरचा आजूबाजूचा परिसर दाखवतो. एकदम हिरवगार निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला हवेला पाहायला भेटेल. आणि आमचा हिप्पो पोहतोय. हां, शिकतोय. ह्याच्यामध्ये आपल्याला काजू दिसतात आहे, फायरफ्लाय. काय ना 17 Pro Max ना. अरे दिसतंय ना लाइटिंग लागल्यासारखं. जिकडं ब्लिंक मारतात ना तिकडं बघ ना, हे बघ इथं हो, blink इथे जास्त आहेत. मारतात. हा तेच म्हणलं, इथं मार ना.
दिसत आहे. नाईट मोड चालू कर ना तुझा. मला एक चेअर दे ना. अरे हाय तर चेअर इथं बघ ना, घे ना तिथनं. हे आता काय तो मेमाव चुप जरा. आवडतीये. कुठे दिसतीये ती? इथे आहे का? अंधारात दिसत नाही ती. म्याव म्याव इधर म्याव इधर. थोडा तुझ्या इथं का नाही? खाना पिना चल रहा तुला मांजर आवडत, मला कधी मांजर आवडत नाही, मला कुत्रे आवडतात. कुत्रे. तरी पण मला बाई माझ्या काय आवडची बघते काय माहिती. तिला तू आवडला असशील. म्याव म्याव आली आली माझ्याकडे. इकडे ये मेंटल. इधर इथं खा. हा इथे आगे. अयो मोबाईल पडला असता. इथं बस आलेली आहे आपली गँग सगळी. गाडी वाचणार आहे ना, गाडीला पार्किंग. तिथं पार्किंग आहे तिथं पुढं. रात्री 1:30 वाजेपर्यंत पार्टी केली. आता सकाळ झाली. आता फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करूया आणि पुन्हा पूलमध्ये जाऊ. इधर मार जाएगा जाएगा इधर मार वाइट जाएगा वाइट ये चलो कपड़े चेंज काय केले चेंज? चलो तू बंद कर दो चला चला कपड़े चेंज 3 दिवसांपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे या भागामध्ये. आत्ताशी थोडासा पाऊस उघडलाय. तर इथं स्टे केला होता आपण वरती. सकाळ झाली. ब्रेकफास्ट वगैरे केला. आता परत पूलमध्ये यायचं. रात्री 1 वाजेपर्यंत पूलमध्ये मस्ती केली. आपण थोडा आजूबाजूला बाहेर एक राऊंड मारून येऊया. आणि इथं ब्रेकफास्ट चालू आहे बाकीच्या लोकांचा. तर हा रस्ता आहे मस्तपैकी. इकडं पूर्ण जंगल आहे आणि हा रिसॉर्ट तिथून आतमध्ये. तर नेरळमधून 6.5 किलोमीटर वरती हा तुम्हाला वेला पाहायला भेटेल. ओके ओके. आणि त्या वेलाचं इथं पार्किंग बस. आणि बॅक साईडला पूर्ण जंगल बघू शकतो तुम्ही. तिथे वेल आहे. थोडंसं तिथपर्यंत जाऊया. मी जाऊया पूलमध्ये मजा करायला. रात्री 1 वाजेपर्यंत पूलमध्ये होतो. पाऊस कंटिन्यू चालू आहे. माझे पाऊस शकतो तुम्ही तसा निसर्ग. ब्रेकफास्टसुद्धा चांगला होता. मिसळ होती, त्यानंतर पोहे होते ब्रेकफास्टमध्ये. टेस्टी होतं मस्तपैकी. पोट भरून खाल्ले. आता जायचं एन्जॉय करू. आणि संध्याकाळी 4 वाजता आउट करणार आहोत. तिथून रिटर्न पुण्याकडे. डुगुशेट. इतना बारिश है क्या? माझा उतारा वेळ 1 क्वार्टर मध्ये होतो.
ए ट्रायल 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 हमको नहीं जम रहा है बस वंदना थोड़ा आ गया नहीं नहीं ठीक है अरे आ गया ना थोड़ा ट्रायल आहे पोच तरी सांगा छत्री पकडाय का नाही ट्रायल आहे ट्रायल आहे ट्रायल आहे मोबाईल पडते ना ए सुनील मार खाएगा इसका फोन किधर है इसका फोन ह्यात करू का शूट ए ट्रायल आहे ह्यांना फॉलो करा चौघांना इसका भी स्कैनर आएगा ग्रुप में बड़ा दिखाई तो जल्दी करेगा भाई आहा 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 कोणी कुठं फिरतोय अरे घालील स्टार्ट नाही काय नाही लागत आहे पाऊस पाऊस नाही लागत आहे ए आ गया हे बटन चालू कर थोड़ा सा आ गया थांबा आता दोन आहेत कुठं पकडू मी करा की चालू मला आज जायचं ना चालू करून जावा ना लगेच उतरा स्टार्ट जल्दी हो संजय ये रुको 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 चालू नाही हो रहा अरे तू खड़ा बीच में पनौती क्या उधर गाना प्ले कर बजा रहा नाही डिस्कनेक्ट होते काय अभी से बंद हो गया है पहले बज रहा था बराबर तू ही पनौती है बाहेर निघालो हो देगा वो बस हो गया निशाही नाही लागत तर आता वाजलेत 2 आता आपण लंच करणार आहोत आणि आहोत लंच करून निघूया आता वाजलेत 2 4 वाजता इथून निघूया जेवण आता झालंय आता निघूया बॅग भरून जेवण छान आहे ब्रेकफास्ट छान आहे फक्त एक जरा बुकिंगचा इश्यू आहे बुकिंग नीट घेत नाही आहे तर आपली बिला पार्टी झाली आहे आणि आता आपण निघालो आहे पुण्याला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये टिल देन बाय टेक केअर